हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं वाल्मीकिगिरिसम्भूता श्रीरामाम्बोनिधिसंगता श्रीमद् रामायणी गंगा पुनाति भुवनत्रयं वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक रामायणांतू रामाले वारडीक जावन वरण घेवन पुतू सुन्ना घेवन दशरथ अयोध्ये बाईसरलेले विषय पळिले. मात्र न्ही सर्व जन खंयचे मिथिलेचे जन असंख्यात जन अयोध्ये दिकड वतरसचे सर्व जना बसकारान घेवन वरांक घेवन दशरथ बायसोरून वतरस तागेल मनांतू कसं की एक शंका, कसं की एक अपशकून ताका जातरस रामाल विशयांतू मस्त कळबळ जात ताका. रामा 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 करून आपयतरस रामा गडी एक पळे रामाक हास येता म्हळ्यारी मंद हासू हासवीच म्हळ्यारी बापूसू रामा रामा म्हण आतां चड म्हणे की न्ही ताका आनी कसो जत्ता म्हण म्हळेलें ताका गोतस कोणाक रामा गोतस. तशी रामू एक मंद हासू दितरस हें वरण मुखार वतरस कसं की एक अपशकून एक कसं की उत्पात येयल्या बरी असल पुराय जतरस. ददर्श भीमसंकाशं जटामण्डलधारिणं भार्गवं जामदग्नेयं राजा राजविमर्दनं कैलासमिव दुर्दर्शं कलाग्निमिव दुस्सहं ज्वलन्तमिव तेजोभिः दुर्निरीक्ष्यं पृथग्जनैः स्कन्दे चासज्य परशुं धनुर्विद्युद्गणोपमं प्रग्रह्य शरमुग्रं च त्रिपुरघ्नं यथा शिवम्. मस्त जोर वार येता, सिडील मारल्या बरी जाता, नाना रिती एक अपशकून दिसतरस. कसं कोण दिसतरस येदराक कोण येईल ते जटामंडल आशिल तसलो बृहत्कायम भीमसंकाशम ओड शरीर जमदग्नील पूतू भृगुकुलांतू जल्ललो तागेले एक तेजस्सू एद्र रब्बून पळोवचें जायना तशेंच तो हातांतू कुडार धरला पळितना त्रिपुरांतक रुद्र दिसतरस. थंय दशरथाल वटू मस्त ऋषी आशिल्लींची मान्य दशरथाल अष्ट पुरोहित आशिल्लीची वशिष्ठ वामदेवादी तांणी पुराय ताका अर्घ्यपाद्य दिवन गौरव दिताच. दशरथ पळिता तागेल्या दरा राबला कशी हातांतू कुडार धरून सर्व क्षत्रियांक गेले रुंड कातरलो तसलो परशुरामू पळितरस तो कोपला जोर कोपला परशुराम. दशरथा भंय जाता रामा कसले जेव अपायस्वे हागेल निमती इथे यो हांगयला म्हूण सांगून बिता आनी निजावन दशरथ ज्ञानीची जाल्यार ताका कसले आयला म्हूण कळना. लागीं येता
परशुरामा पांय पडता आणि म्हणता, हे परशुरामा, मग मिगेल प्राय पळयला व तू मिगल पुत्ता कसले कोर नका म्हणतना तो सांगता की परशुराम दशरथा तुगेले तिनी चेडवांक सोडला हांवें रामा मात्र मिगेला युद्ध करका म्हणून सांगता. नमे सुतम हंतुमि हारहसि प्रभो वयोगस्येतु दितः स भार्गवः सुतत्रयं ते प्रददामि राघवं रणे स्थितं द्रष्टुम इहागतो स्म्यहम. म्हणले रे ताका मांद्र रणरंगाक एदुरसूच्या वयला म्हूण सांगून सर्व देवते वैरेवन रबल्यांची एकलो परशुरामू एकलो रघुराम दोग जन काही ಒಟ್ಟೂಚಿ ಎಕ್ಕ ಪಂದ್ ಪೊಳಚೆ ఏంచి असले एक सन्निवेश व्यंकटेश कल्याणावळा रे तिरुपती बेट्टा रे म्हळ्या रे एकलो भूवराह एकलो व्यंकटरमण एक देवाल दोन अवतार पळचे मिळचे आता हंगा तेंची देवाले आणि दोन अवतार रामनी परशुरामनी राम रघुकुला राम दोग जन ಒಟ್ಟು रबल्यांची रामचंद्र तेदना बापोसु भिल्ला समाधान करता राबन्ना कसं म्हणा हांव निमगिता म्हण परशुरामाला येवन पांय पडता तो आनी म्हणटा तूं ब्राह्मण न्हय युद्ध तुका आपधर्म जावका शिवाय कुलधर्म न्ही जे म्हणून शस्त्र घेवन कसले भोंवता तूं म्हणून तेदन तो सांगता तूं आनी राम सांगता तुगेलो कुलधर्म कसो न्ही तपस्या करच्यो न्हय तूं शस्त्र त्याग कोरका भुंय काश्यपा दान केला तुवें शस्त्र त्याग केला महेंद्र पर्वता तपस्या चमकलो आतां कसले वापस आयलो म्हणटना तो परशुराम सांगता की रामाक हे चरडा शिवाल धनुसू जावन नाशिल्ले सुनाभ म्हळेल धनु हांवें गेलो म्हळेल अहंकार तुका कसले रे पळय मेगेल हातान तूं विष्णू धनुस आसा पळयला हांवें हें धोर न्हू हाका शिंजी निघाले तशें जाल्यार तूं पराक्रमी म्हणाव लेखता तेदना रामचंद्र सांगता की हे भार्गव रामा हांव क्षत्रिय तूं ब्राह्मण म्हण लेखून हांव गौरव दितरच तुका जाल्यार तूं मिगेले असमर्थ्य जेव म्हाका दौर्बल्य आसा म्हूण सांगून लेखतवे ते विष्णू धनुस दौरून मिगेले पराक्रम प्रयोग दाखय म्हूण सांगून गजाल सांगता तूं म्हूण सांगून तो परशुरामाला आत्ता आशिल्लो विष्णू धनु काण घेता आनी बाण अनुसंधान करूं वतना व्हड शब्द जावन 3 लोक कडकडेत कई परशुरामा भारी संतोश जाता रामा होगळसून हें धनुसू हें बाण दोनी तुकाची तुगेल पराक्रमाक हांव मेचवलो म्हूण सांगून तरी आतां रामचंद्रान ते वैष्णव धनुसाक बाण प्रयोग करून जाला तांचो दवरून जाला आतां ते रामचंद्रान केन्ना म्हूण धरलेलो बाण प्रयोग करच्या कस तरी आतां कसो करचें म्हूण म्हणटना परशुराम देवालय ना भिंतू एकलो अतुल म्हळेलो राक्षस आशिल्लो थंय ते बाण प्रयोग करून ते अतुल नामक राक्षसाक मारले केतन तो कितले की ಈ काळ पर्यंत ब्रह्मदेवाल विशयांत तपस्सु करून परमात्माल ना भिंतू वास जेवका म्हणून ताणें बरं निमगिलेलं खंय तागेल मन कसं न्ही म्हण म्हळ्यार परमात्माल ना भिंतू वास जेवची मन न्ही वेळ पळोवन तागेल पोट पिंजून भायर येवन तेदन तांकां निजावन राक्षसांक परमात्मा म्हळ्यार न्हय परमात्माल पोट पिंजून भायर येयलो परमात्मा मेल्लो म्हण न्हय तांकां आमगेल परमात्मा अव्ययो अजयो अमर कसले वतना तांकां तशी जाल्यार आतां कसो जालें रामान बाण सोडलेलीची तो राक्षसू लासून गेलो तशी परशुरामाले आनी रामाले एक मिलन हें समागमा विशयो तात्पर्य निर्णयांतूय मध्वाचार्यान सांगला तदंतरे सो अथ ददर्श भार्गवं सहस्रलक्षामित भानुदीदितं विभासमानं निजरश्मिमण्डले धनुर्धरं दीपपरश्वदायुधं मार्गामध्येंतू दशरथो परशुरामा पळयतकय तो परशुरामू सूर्य भानुकोटी तेज प्रकाश म्हणटा पळय तशी परशु म्हळेलें आयुध धरला तशी तो परशुराम पळोवच्याक भयंकर दिसता
ಸ್ವಲ್ಪ ताका सुरवेकची निमित्त जाला म्हणणं दशरथाक पक्ष्यो कर्कश शब्द केलं काही केलाव सौम्य मृग पुरे परशुरामाका प्रदक्षिण जावन चमकल्याची हें अशुभ म्हणून घेता हे अशुभ शकनाचे विशय वशिश्ठाले निमगीत काय तो दशरथू तो सांगता तुका एक आतां महाभय येता जाल्यार तशीच बग्गी निवारणय जाता म्हणून लेखू भितर सांगू भितर परशुराम थंय येवनूय जाले अजानतां राघवम् आदिपुरुषं समागतं ज्ञापयितुं निदर्शनैः समाह्वयन्तं रघुपं स्पृदेव नृपो ययाचे प्रणिपत्य भीतः रामचंद्र पुराण पुरुष जावन आशिल्लो परमात्मा म्हणून गोतनाडयतले जनाक ते एक ताका एक उदाहरण म्हणटा पळय निदर्शन म्हणटा पळय ते दिवचे खातीर येवन रामाक युद्धाक आव्हान करलेले परशुरामाक दशरथू साष्टांग प्रणाम करून याचन करतके न मे सुतं हन्तुमिहार्हसि प्रभो वयोगस्य इत्युदितः स भार्गवः सुतत्रयं ते प्रददामि राघवं रणे स्थितं द्रष्टुमिहागतोऽस्म्यहं हे परशुरामा आम म्हणतार जाला मेगेल चरडा तूं मेगेल दोळे इद्र मार नुका म्हण दशरथ मागताना परशुराम सांगता की सुतत्रयं ते प्रददामि तुका 3 चेडू सोडला न्हू हांवें जाल्यार राघवम रणे स्थितम द्रष्टुम इहागतो अस्म्यहम तुगेल राम युद्धांत मिगेल एद्राक रब्बुका ताणें त्या पुळच खातीर राम हांगा आयला म्हणून आयला कशी तो भयंकर उग्र रुपारी कोपान कडकडे तर परशुरामू तशी तो आयला वशिष्ठादी ऋषी वामदेवादी ऋषी सर्व पुरोहित दशरथाला येवन ताका शांत जा म्हूण सांगून प्रार्थना करता रसाची परशुरामू लेक्काक घेना खंयते आनी निजावन कसलें म्हळ्यार राम विंगडणे परशुराम विंगडणे जाल्यार हांग परशुराम रामालेद्राक अहंकार दाखयता कसल्याक परशुराम जावन आसतना ताका आपण देव म्हणलें विसरला वे म्हूण म्हळ्यार तशी न्ही तागेले नाभिंतू अतुल म्हणलेल्या राक्षसान आवास केला ब्रह्माक तपस्वी करून वलसानू म्हाका परमात्माला नाभिंतू प्रवेश दिवका म्हूण सांगून तशी प्रवेश मेळनू तो आस नाभिंतू जाल्यार तागेले मनाक कसलें म्हळ्यार यो हरी मरतल न्ही वांतल न्ही मरण ना जनन ना ताका कसलें ना म्हणून म्हणटा पळय तें वैकी म्हूण परीक्षा करची एक तशें जावन वेळ पळोवन तागेले पोट शिकून भायर येवचें म्हूण म्हणलेले अंदाजेर तो तागेले नाभी लागीं बसला तशी निजावन तागेले उद्देश कसले म्हळ्यार आब सर्व ऋषी मुनीन म्हाका मागल्यार हांव लेक्काक दवरना नशी अहंकारान रामाक युद्ध आपोका आनी सोलवलेल म्हणकेची म्हाका मुखभंग जाल्ले म्हूण सांगून सोलवले म्हणके दाखोवन घेवका त्या वेळार अतुलासुरू ते नमगून तो मरण पावका वय बाय म्हळ्यार आतां परशुरामान तशें आपयलें अहंकार दाखयलो रामा आपयले तशी तो सलवलो म्हण जाल्यार अतुलासुरा एक धैर्य येयलो परशुराम सलवलो तशें आनी हांव हांकां भिवका म्हूण ना म्हूण सांगून तो नाभी दुखून भायर वयच्या वतन वे तेदना राम बाण सोडतना ते तागेले अंत्य जावका हें तागेलें एक आलोचन स इत्थमुक्त्वा नृपतिं रघुत्तमं भृगुत्तमः प्राह निजां तनुं हरिः अभेदमज्ञेष्वपि दर्शयन् परं पुरातनो अहं हरिरेश इत्यपि परशुराम त्या वेळार दशरथा सांगता हांवय निजावन पुरातन जावन आशिल्लो परमात्मा यो रामय परमात्मुची म्हूण सांगून निजावन अवतारांत आमी परमात्माला अवतारांत भेद करून नज म्हणस तें अभेद पुराय जनांक मना वचका म्हळे खातीर तागेले अनेक रूप जावन आशिल्ले रामाकय तेंची सांगता रामू निजावन राम मानवनी परमात्माले एक अवतार रूपाक आनी मूल रूपाक व्यत्यास आसूं नज व्यत्यास लेखूकय नज म्हूण सांगून मोक्ष साधन तत्वज्ञान म्हणटाची ते सज्जनांक दिवका म्हूण सांगून राम येयलो
आता परशुरामा तेका लावे नानवे आता परशुराम चलो लेवरी करता ते जन कसं लेखता परशुराम रामाल म्हणके परमात्माला पूर्ण अवतार नाही म्हूण तशी ते एक विपरीत ज्ञान म्हणटा पळय ते नाश करचे खातीर परशुराम आयला. आता हांगा परम अभेद म्हळ्यार अवताराचे भेद तशी मुक्ती मेळका जाल्यार ते पळय गोत्तच आमकां म्हण तशी तो रामाक सांगता परशुराम. शृणुष्व त्वमिहोदितं मया धनुर्द्वयं पूर्वमभून् महाद्भुतम् उमापतिस्त्वेकमदारयं ततो रमापतिपतिश्चाप परमोत्तमोत्तम म्हळ्यार तो सांगता रमा हांव सांगिल्लें सम आयक हांव फुडें दोन महाअद्भुत धनुस आशिल्ले तातूंत एक रुद्रान धारण केलेलो एक हरीन धारण केलेलो. तो दोन धनुसूय विश्वकर्मान निर्माण केलेलो. एक धनुसाक पिनाक म्हणटाची एक धनुसाक शार्ंग म्हणटाची. पिनाक देवतेन त्रिपुरासुराल संहारा खातीर दिले. आत शिवाक ते पिनाक दिलेले देवतेनची अनेक शार्ंग धनुस तो विष्णूलो. आतां पिनाक धनुसू तूं म्हूण घाला आनी शार्ंग धनुसू ते देवा दिल्लो. ते शार्ंग धनुसू पिनाक धनुसा पशी उत्तमोत्तम पिनाक धनुस म्हळ्यार रुद्र धनुस तो म्हूण घाला. परशुराम देवू रामाले सांगता रामा महाअद्भुत जावन आशिल्ले दोन धनुस विश्वकर्मा निर्मित एक रुद्रालो एक श्रीहरीलो. शार्ंग धनुसू श्रीहरीलो पिनाक रुद्रालो. आतां तूं म्हूण घाललो रुद्रालो पिनाक धनुसू सुनाभ म्हणची ताका. तशी शार्ंग धनुसू परमात्मा लेगी आसा. ते शार्ंग धनुसू पिनाका पशी उत्तमोत्तम म्हूण म्हणलेलें आतां जनांक कळ्ळें. शिवधनुसू परमात्मान हुंकार घालतनाची जर्जर जल्ललो तो जाल्यार तदा तु लोकस्य निदर्शनार्थिभिः समर्थितौ तौ हरिशंकरौ सुरैः रणे स्थितौ वा प्रसमीक्षितुं वयं समर्थयामो अत्र निदर्शनार्थिनः. आता लोकाक त्या वेळाक लोकाक हरिसर्वोत्तमत्व कोळका म्हूण म्हणलेले देवते परमात्मा लागी म्हळ्यार रुद्रा लेखनी परमात्माले सांगताची आमी तत्वनिर्णय म्हळ्यार तत्वनिर्णय करचे खातीर लोकाक विष्णूची सर्वश्रेष्ठ म्हूण दाखोवचे खातीर तुमगे दोग जनां मदें युद्ध जावका म्हणलेलें उद्देश आमकां म्हूण. अरे सर्वोत्तमत्व तसल्या देवतेंक गोत नाशिल्ले म्हूण. देवतेंक निसंशय जावन परमात्मा सर्वश्रेष्ठ म्हणून गोतस जाल्यार हरिहरालांत कोण श्रेष्ठ म्हणून कळनाशी देवते निमगिलेले ब्रह्मान देवतेल मध्येन तूं म्हळ्यार हरिहराल मध्येन तूं वैर येवन युद्ध जावती तशें केल्लें असल पुरे व्याख्यान केलें जन सांगताचें जाल्यार मूल कसलें म्हूण म्हणलेलें हांगाचे जनान लेखिल्ले बरी न्ही ते म्हणून कळचे खातीर तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्यान सम सांगला. देवतेंगेलो उद्देश कसले म्हळ्यार आमकां सर्वश्रेष्ठ हरी म्हणून गोत आसल्यार अज्ञ लोक म्हळ्यार मर्त्य लोकांतूल जनांक हें कोळका म्हूण म्हणलेले खातीर देवतेन करचे उद्देश ते. शिवाय हरिहरांक वैर न्ही ना. हांगा हरिहराल भक्तांगेल मध्यंत वैर आसा तितलेच. ततो हि युद्धाय रमेश शंकरौ व्यवस्थितौ तौ धनुषी प्रग्रह्य यतो अंतरस्यैष नियामको हरि स्ततो हरोग्रेस्य शिलोपमो अभूत. म्हळ्यार हरिहर ते धनुस धरून युद्धा राबलींची. हरिहरालंतू नियामक जावचे खातीर हांगा हरिलेद्राक रुद्रशिलिशी जल्लो म्हूण सांगून बालकांडांत सांगला. हुंकारेण महादेव स्तंभितो अथ त्रिलोचना म्हूण. थंय महायुद्ध जाल्लें म्हणटाची
युद्धांतू हरी पर यो कोण हरिहर म्हळ्यार ते प्रत्यक्षने वैष्णव धनुसनी शिवधनुसा मध्यंतू म्हणून सांगचे निजावनो रुद्रालयंतरी आम्ही जावन सोचो परमात्मू जलल दिकोनो परमात्माल हुंकारान रुद्राल धनुसू शिथिल जल्ले म्हण म्हणताचे. हंगा परशुरामान रुद्रधनुसू धरला तशीची रामान वैष्णव धनुसू धरला. तशी दोन्ही म्हळ्यार रुद्रधनुसू नातई रुद्रधनुस रामान मोड घाला. आता तांगेल दोग जनांमध्ये युद्ध जाल्ले कोणाल मध्येंतू परशुरामाल आणि रामाल मध्येंतू. आता आम्ही हांगाचे जन तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्य सांगताचे रुद्राकनी रुद्राक परमात्माला राबून एक दृष्टी उभारणं पळोवच्या जायना काही म्हणताना सांगतात ना बालकांडात जृंबितम तद्धनुर्दृष्ट्वा शैमम विष्णू पराक्रमे अधिकम मे निरे विष्णू देवाहा सर्षिगणाहा तदा म्हळ्यार रामान तर धनुसू धरली कुडल्या नी सत्व जले नव्हतं धनुसू तशी आत्ता तो धनुसू धरला यवय धरी म्हूण म्हणलेल रीतीरी सांगचे. रामा परशुरामाले युद्ध जाल्ली नंतर राम परशुरामान घे या शिवधनुसापशी कोटी कोटी श्रेष्ठ जावन असं कोटी कोटी म्हणतो तू या वैष्णव धनुसू यांची हाता धरी म्हणून या वैष्णव धनुसू हांव धरला. रामाला नी परशुरामाला मध्ये युद्ध जाताना जनांक ते युद्ध जातशे दिसता जावन नाही ते जलरे परशुरामो ते सुनाभ धनुसा विषयू रामाक सांगता ते धनुसू धोरण शरंग धनुसू श्रेष्ठ की पिनाक धनुसू श्रेष्ठ म्हूण सांगून हरिहराल मध्येंतू युद्ध जालेले नी जावन तो ते एक लोक मोहनार्थ जावन सांगचे विशय तो नी जावन परमात्मा तांतूय परमात्माला परम भक्त कोण भागवतोत्तम म्हणटाचे कोणाक रुद्राक रुद्र परमात्माला प्रेरण ना अशें ताका उसर घेवचें काही जायना म्हणटना तो हरि परमात्माला पशी रुद्र श्रेष्ठ म्हूण कोणाय सांगच्याक ना जाल्यार कडेर म्हणटना रुद्र परमात्मा नमस्कार करून कैलासा वता तो धनुसू तू म्हणलो म्हूण सांगून हांव आयकलो धनुर्यद्द अन्यत हरिहस्त योग्यम तत्कार्मुकात कोटी गुणम पुनश्च वरम ही हस्ते तदिदम ग्रहीतम मया ग्रहाणे तददोह ही वैष्णवम पळ्या परमात्माला हस्ताक योग्य जावन आशिल्लो धनुसू शिवधनुसा आपशी कोटी कोटी श्रेष्ठ तसलो धनुसू हांव धरला. हा शिवाल धनुसू तू म्हणला त्या आवपलो जाल्यार ताजे पशी श्रेष्ठ जावन आशिल्लो हो धनुस हांव धरलेलो देखून हांव महाविष्णू म्हूण म्हणलेल्या विशयांत लोकांक जाल्यार कोणाकय संशय ना. आतां तूं मिगला पशी श्रेष्ठ शिवधनुसू म्हणला म्हण जाल्यार तूं हें हातान धरी हांव विष्णू म्हणलेलो पुरो जना सम्मत तूं धरी तुवें विष्णू म्हणू सर्व जनांक कोणाक सज्जन जनांक तुवें विष्णू म्हूण कोळका म्हूण म्हणलेले परशुरामाला अभिप्रायो जाल्यार सांगता तो जनाल खातीर जावन विंगड रितीर सांगता. ते कशी आयलो विष्णू धनुसू हागे लागीं परशुरामा लागीं म्हळ्यार रचिके भार्गवे प्रादाद विष्णू संन्यासमुत्तमम म्हळ्यार विष्णू शनगधनुसू जमदग्नी ल्हान रचिका लागीं दवरलेलो खंय विष्णून. आतां ते मागीर जमदग्नीक आयले जमदग्नी नंतर आतां परशुरामाक आयले. परशुराम सांगता यद इदम आग्रह्य विकर्षसि त्वं तदा हरिन्नात्र विचार्यमस्ति इति ब्रुवाणः प्रददौ धनुर्वरं प्रदर्शयन विष्णुबलं हराद्वरं तू ये बिलू धरी शिंजिनी तांडी तशें जाल्यार तूं वय विष्णू म्हूण म्हळ्यार हांव पोता आनी तुका जाल्यार विचार करता ना तो विष्णू म्हूण परशुरामाक गो तसो परशुराम विष्णू म्हणून रामाक गो तांणी दोन जन एक रुपाचे दोनी रूप एक देवाल दोन रूप तांणी जाल्यार सांगचे जनाला येद्राक तुवें विष्णू म्हूण दाखय म्हूण सांगून आनी परशुराम विष्णू
निजावनो वैष्णव बल शिवबलापाशी श्रेष्ठ म्हणून दाखव का म्हूण सांगून तो उत्तम जावन आशिल्लो वैष्णव धनुस रामाला आता दिता. रामू ते धनुस धरून एक निमिष भितर अनायास जावन चकर्ष संधाय रमचप शताणे ते धोरण संधाय म्हळ्यार शिंजिनी घालून सोडले म्हूण सांगून त्या तांडीत म्हणटना शिवधनुसू म्हणलेलो वैष्णव धनुसू मोणी म्हणटना रामूची विष्णू म्हणलेल्या विशयांतू संशय ना. आणि शिवधनुसू झरझरजला वैष्णव धनुस कोटी कोटी घट्टे आसा ताजे पशी म्हणून परशुरामान सांगेल पडते वै करून दाखयले. प्रदर्शिते विष्णुबले समस्त शोहराच्या निशंक्य तया महादिके आता पूरय जनाक विष्णू रामोची विष्णू म्हणून दाखयले. त्या वेळाक परशुरामो रामाला सांगते की अलम बलम ते जगतो अखिलाद्वरम परोसी नारायण एव नान्यता. तू नारायण म्हणच्याक न अन्यता संशयू ना. तशी तू आत्ता कसल कोरका म्हळ्यार ब्रह्मवरान मिगल उदर आणतो व्याप्त जल्लेल तसले तो भारी व्हडलो तपस्वी तो महा असुरू तागेल वयर बाण प्रयोग करी म्हणून सांगता असं म्हळ्यार अक्का एक आम्ही अर्थ लेक्को कसले म्हळ्यार आवे या शाರಂಗಧನುಸ್ಸು ಧೋರ್ನುಚಿ 21 पंत भूप्रदक्षिण कोरनो सर्व दुष्ट क्षत्रियांगेल संहार कोरनो साक्षात विष्णूची म्हूण हांव लोकां दाखोवन दिला. आतां तूं वय साक्षात विष्णू म्हूण म्हळ्यार लोकां स्पश्ट जाल्ले जाल्यार तेदना परशुराम तशें सांगता राम सांगता हे महर्षी तूं साक्षात विष्णू म्हूण म्हणल्यार हें बाण तुका छेदन करूचें ना. हांव आतां प्रयोग केला न्हू बाण रामान एक पंत बाण प्रयोग केला रे बाण व्यर्थ जायना म्हणून साताम कसो कोरका यो बाण म्हणटना परशुरामो तागेलो उदर आशिल्लो तुला म्हळ्यार एक महासुराक आपूण सांगता काय रामान बाण मिगेल पोट्टाक दवरला. आतां तूं खंडीत मरता पोट्टान बसल्यार बगी भायर यो म्हूण ताणी कसो लेखिल्लो असुरान तागेले पोट्टान तोसचे वेळ पळोवन पोट पिंजून भायर येवचें हांव हरीक नाश केल्यावर जल्नमे म्हूण. आतां परशुराम भिवयता पळय मिगेल पोट्टाक बाण दवरला आतां पोट्टा आशिल्लो तूं मरता मिगेल पोट्टा बाण लागली म्हूण जाल्यार तूं मरता तशें जाल्यार तितले बगी भायर यो म्हूण सांगतना तो असुरू लेखतक सांगूत असवे राम बाण पडून परशुरामू भिल्ला तो सोलवला आतां म्हाका वरोका न्हय म्हूण सांगून म्हाका मारच्या मोरू सोडून नजे म्हूण सांगून तो भायर यो म्हणटर आसा म्हूण एक भ्रमेंत पोवन तो भायर इलुची कुडले परशुराम सांगता आनी ये राक्षसा मारी म्हूण मागीर सांगू आसताणें पुरा अतुलो नाम महासुरो अभूत वरात्स तु ब्राह्मण आपलोकताम पुनश्चतम प्राह जगद्गुरुर यदा हरिर्जितः स्यादि तदैव वद्यसे म्हळ्यार हे आतां तवळ काणी सांगला ही पुरती वापस कसले सांगता म्हणून म्हणजे लेखुनकाची ही तात्पर्य निर्णयांत स्पश्ट जावन दिला. तो अतुल कोण कसले इत्तेम तो अतुल म्हळ्यार एक महादैत्य तो ब्रह्माक तपस्वी करून ब्रह्माले वर घेतके कसले म्हणून म्हळ्यार म्हाका मरण येवचें नज म्हूण तेदना तें जायना म्हूण म्हणटना तो सांगता काय तशें जाल्यार म्हाका अशी वर दीत केदना परमात्मा हरी तुमगेले हरी केदन मरतकी न्हय हरी केदन चलवत की तेदना तूं मरता म्हूण सांगून ब्रह्मान ताका म्हळ्यार ताणें लोकमयत्व दिवका म्हूण म्हणटना ताका तो सोडची तशीची ताचे खातीर ब्रह्म ताका एक सांगता कसो म्हण केदना परमात्मा पराजय भोगतकी तेदन तूं मरता म्हूण. तशी लोकनाशक यो असुरू तागेले चिंतनाय वायट आशिल्ली पोट भितून भायर येवची म्हूण आतां तो कोणाकय सोलूच्या ना म्हूण सांगून ताणें वर घेतला केदना परमात्मा सोलवत की तेदन तुका मरण म्हूण ब्रह्माले ताणें वर घेवन गेला न्हय. आतां ताजे खातीर हांव तुका सोलवलें बरें दाखयलें तेश जावन तो आतां मरता तो भायर येता असो तूं वगी भाण सोडी म्हूण. तशी रामू तो भायर येयलो सुरा वयरी भाण सोडता पळय कसो सकडे राक्षस वर घेताच पळय हरीक पराजय जालें तेन्ना म्हाका मरण म्हूण हरीक पराजय जावचे खातीर जावका म्हूण दाखोवका न्हू ताजे खातीर राम परशुराम युध्द पळयलें जें नाका राम आनी परशुराम देव म्हणजे तांकां कसलें युध्द जालें
तसले परशुराम श्रेष्ठ की राम श्रेष्ठ की असल सकडी अज्ञानी जन तसल जना एक मोहा घालचे तरी या युद्ध जालेलें जाल्यार ज्ञानी जनांक गोत दोन्ही परमात्मालेची रूप म्हूण सांगून तशी पुरा वरोनेन शिवोपलंबितो मुमुक्षया विष्णुतन प्रवेशनम सतेन रामोदर गो बहिर्गतः तदा ज्ञायै वाशु बभुव भस्मसात म्हळ्यार ताणें निजावन मोक्षा इच्छेन वर निमगिलेलं असुरांक मोक्ष ना तांकां अंधता मिश्र लोकाची म्हणटना वर निमगिला म्हूण जाल्यार मेळून ज म्हणटना विष्णू शरिरांत प्रवेश निमगिल ताणें त्या शिवाले निमगिले ब्रह्मा लागीं विष्णून पराजय जालेले तेन्ना शिवान वर दिलेलें न्हय शिवाला विष्णून पराजय जाले तेन्ना जेवा विष्णू केदन पराजय येता तेदन म्हाका मरण म्हूण तशें हांव परशुरामाल पोटा भितर आशिल्लो परशुरामान ताका आज्ञा दिले भायर यो बगयो न्हय जाल्यार तूं मरता म्हणून भायर येयलो कुले रामान ताका मारले तशी आतां परशुरामाकच बाण सोडलेले म्हणून दाखयले रामान निजावन बाण सोडलेले ते हातूंतले राक्षसाकची तशी असुराक मारले तेदना असुराक मरतना एक संतोष कसो जालें म्हळ्यार आमी एक विष्णूले तपसू नाश केलो ना म्हण परशुरामूय विष्णू म्हूण जाल्यार तागेले उदरांत प्रवेश घेतिल ना मागीर विष्णूल तपस्वी परे नाश केल्ले म्हळ्यार संतोष कय ताका म्हळ्यार जावन तपस्वी नाश जालेलो कोणाल थंय अंधता मिश्र लोकां वचूक आशिल्लो कोणें ते अतुल नामक राक्षसान तपसून नाश जालो तागेले कित्याक म्हळ्यार परशुरामान वपास तपस्येनी कोरका म्हूण ना परमात्मा कोणाले निमती पराजय जेवचे ना ताणें ताका पराजय करून घेवची म्हणलें ना जाल्यार एक नटन कोरका रामाक सोलवल म्हूण दाखोवन घेता म्हूण परशुरामाल संकल्प रामूय परशुरामूय एकूची परमात्मान सोलवतन तुका मरण म्हूण ब्रह्मान म्हणलेलें हें सोलवलो म्हूण दाखोवन घेतिल मात्राक असुराले मरण जाता ते कशी म्हूण म्हळ्यार यादृशी भावना तादृशी सिद्धी ही म्हूण कशी आमी लेखताची तशी जेवचें म्हूण तशी केन्नाय कोणाले निमती पराजय जायना नातिलो तो तागेले रुपान पराजय जालेलो वरी दाखोवन घेवन ते अतुल नामक राक्षसाक नाश करता रामान परशुरामाल पडटाक एक बाण एम दवरलेले परशुरामान सोलवलेले म्हण नटन केलें आनी ताका बगी भायर येवन येतले तूं मरता म्हणलें तो नमगून भायर येयलो पट्टा भितर बी मेल्लो जाल्यार ताका मोक्ष मेळटा आशिल्लें तेजे खातीर परशुरामान ताका बगी भायर पेटयलेले कित्याक म्हळ्यार मोक्षा इच्छेन न्हय ताणें उदर प्रवेशांत परमात्मा उदर प्रवेशाचे वर घेतिले तशी हें विष्णूले अवतारांत आमी भेद लेखूनच म्हूण सांगून दाखयलें रामूय परशुरामूय एकूची म्हूण आनी हे रामायणा काणी पैचे दिसाक आमी पळोवया आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।